श्री शिवलीलामृत अध्याय 6. जय जय मदनांतक मनमोहना. मदमत्सर कानन दहना हे भव भय पाश निकृंतना भवानी रंजना भय हारका ही माद्रीच्या मात गंगाधरा सिंधूर वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभन रंजना त्रिपुर हरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्य वदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दश ऋतुदलना दानवदमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटिकांत कपूजक त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा शक्ती नव्हेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशापाश रहित विरक्त पूर्णा निजभक्त पाश विमोचना जन्म मरणामोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पूर्वीसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन तेची परम विरक्त होऊन पदनिर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष एचविषयी कथा निर्दोष सुत सांगे शौनकादिका आर्यावर्त देश पवित्र तेतीचा चित्रवर्मा नामन रूपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रू खळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासी उपमिजे वायुसुत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुतपुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमेस तिच्या न पुरती तारकारिजनक शत्रुपिया रुद्रारी शत्रुजनक जाया उपमा देता द्विज राजभारिया बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हेमवंतींची की द्रुहीण जाया पुत्री मित्राची उपमा साची द्यावी रीती ते कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळोनी सर्व ओतिले वाटे कमलोद्धवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील औनीचे एकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पुरवीत नाही नेदी न म्हणेची तिचे नाव सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेतुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यात बोलला 14व्ये वर्षी सीमंतिनीस वैधव्य येईल निश्चय एसी असे एकता राव मानसी उद्विग्न बहुत झाला वाटे वज्र पडले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदय करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेक रायासी लागला चिंतारोग तवती शुभांगी उद्वेक रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न तिचे एकता सुस्वर गायन धरती मौन कोकिळा अंगीचा सुहास पाहून कस्तुरी मृग घेती रान पितियास आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी देखोनी हारी वदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करीपती कुरळकेश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंबफळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पक्कडा डाळिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कुश देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती तनूचा सुवास अत्यंत जाय 10 योजनपर्यंत सूर्यप्रभे समकांती भासत शशी सम मनोरमा
झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिजपाशी. त्यांच्या मुखे करून वार्ता एके सिमेंतिनी, 14 वर्षी आपणा लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सदद होऊनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित, कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण रिघू. सांगितला सकळ वृत्तांत, 14व्या वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार, सांगे शिवमंत्र पंचाक्षरी. तांत्रिक क्रिया सर्व श्रुती करी, निशी झाली या पूजावा स्त्री पुरारी. षोडशोपचारीस प्रेम, म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त तरी. अन्न सोडी हे व्रत, ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत. पूजी माये अत्यादरे, पाडिले दुःखाचे पर्वत. तरी टाकू नको हे व्रत, उबगन धरी मनात. बोलन ठेवी व्रताते, त्यावरी नैषधराज नळजान. त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय चित्रांगद सुजान. केवळ मदन दुसरा तो, चतुष्षष्टी कळायुक्त. जैसा पितामह नळ विख्यात, सर्व लक्षणी दिसे मंडित. चित्रांगद तैसाची, कुंभिनी शोधिली समग्र. परी त्याहुनी नाही सुंदर, तो 30 योजिला वर. राशी नक्षत्र पाहुनी, इकडे सिमंतिनी आचरे व्रत. सांगितल्याहुनी विशेष करीत, 8 दिवस 11 शत. दंपत्य पूजित वस्त्रालंकार, आणि काही ब्राह्मण भोजन. आल्या अतिता देत अन्न, सांग करी शिवपूजन. जागरण सोमवार निशी, पंचसूत्री शिवलिंग. मणिमय शिवसदन सुरंग, कोणी एक न्यून प्रसंग न घडे सिमंतिनी पासून. शिवास अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्यापार. गंधाक्षदा माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापडे धूप जाळिता बहुवस, तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पे. आणि कची दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. चांबूल दाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमनासी. जपे साधे महासिद्धी, होम हवने होय कोश वृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांब ठाके पुढे उभा. ध्यानी होय महाज्ञान, श्रवणे आधी व्याधी हरिण. नृत्य करिता जन्म मरण, धुर्जटी दूर करीतसे. तंत वितंत घन सुस्वर, शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार, रत्नदाने नेत्र दिव्य होती. यवम सर्व अलंकार पाहता, सर्वाठाई जैलाप तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रीने पूर्वी व्रत, सिमंतिनीशी सांगितले समस्त. त्याहुनी ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे. त्यावरी नैषदाचा पौत्र, चित्रांगद नामे गुणगंभीर. त्यासी अनोनिया सादर सिमंतिनी दिली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रायसा. सहस्त्र अर्बुदे धनजाना, राये दिदली वरदक्षिणा. अस्त्रे अलंकार नवरत्ना, गणना कोणानं करावे. अश्वशाळा गजशाळा रत्नखचित शिबिका. विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा, अंतन दिदले जा माता. 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित, नेता द्विज कंटाळती. आश्रमाधन नेता ब्राह्मण, वाटेस टाकीती न नैववे म्हणून. याचकामुखी ह्याची वचन, पुरेपुरे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशान, दारिद्र्य रान टाकी जाळून. दुराशा दुष्कंठ कवन, दग्ध झाले मुळी हुनी. धनमेघ वर्षता अपार, दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र. याचक तृप्ती तृणांकुर, टोटवीत विरुडले. असो नैषदपुरीचे जन, पाहती सिमंतिनीचे वदन. इंदू कुळा षोडश चिरून, द्विज ओतिले 32. कलंक काढून निशेष, द्विज संधी भरल्या राजस. मुखीचे निघता श्वासोच्छ्वास, सुगंध राज तोची वाटे. जलजमुखी जलजकंठ, जलजमाला तेज वरिष्ठ. जलजनिंब पत्रे करून एकवट, ओवाळून टाकीती शशीमुखा. असो साडे झाली अपूर्ण, नैषद देशा गेला इंद्रसेन. सकल वराडी अनुदिन, सौंदर्य वर्णिती सिमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी, लक्ष्मी जामात राहविला माने करुणी. किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्र. जैसा श्रीरंग आणि इंदिरा,
तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु. कोणी एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवकवृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जाणोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान आवले अवलोकित चहूकडून कौतुके भाषण करीताती. कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरी सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्याची जाणविती मात राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावते यमुना तिरी शिविके माझी बैसोनी माते समेत सीमंतिनी धावत आली तेच शनी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतनी पडली अवनीवरी पिता धावरी तेसी माता धावनी उठाउटी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक एकूण डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरी पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टिष्ट पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता एकोनिया अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार स्नुषेते देखोनी शशूर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली शिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया स्थावरती नाही मिती शोकासी मृत्तिका घेऊन हस्तकी लावण्यवती घाली मुकी म्हणे गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्वपापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंदाची काठी पाही कोणी बुडवली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणी सोडिली निर्दय माझा दावा गे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणी चोरून नेला गे म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकेले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रामाधव उमाधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला की पंक्ती भेद केला निशेष की संत समंता लाविला दोष की परधनाचा विलास केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवून की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राज्र का प्रती निंदिले तरी ऐसे निधान केले त्यास दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गीसावरून सपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगरासी नेऊनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथून ही शत्रू धरून आणती बुंदी घाली ती दृढ तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जून जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान एका पुढे एकीकडे चित्रांगद यमुनीत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनी पाहता लिला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिला नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिनी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवासांगी ज्यांच्या पदनकी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्याचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेदले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्वत होऊनी स्तुती करीतसे निर्भय तेथे राज
राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले सुरत चित्रांगदे. मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतासी भजता यावरी शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे दान निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिले हे मात्रे. इच्छा परतता जाना अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी समावती तो सदाशिव निश्चित्या मी भजतो तयाते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून विष्णू जेने निर्मिला. रजांशे केले विरिंची तमांशे तमांशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुषा मी भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलासराजे त्याचे उपासका आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणी वर ज्याचे मन रमा रमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहीण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा अतितीव्र विराट पुरुष सर्व ही जो यम जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडून ऐसे ज्याचे गुणापार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात मजा. ऐसे वचने कोणी सतेज संतोषला दंद शुक राज शेमा लिंगन देऊन रुधूत नुज नाना कौतुके दाखवितव्या. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते जे येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मज पासी. चित्रांगद म्हणे महाराजा शिव कर्णभूषणास तेजा जननी जनकांस वेद माझा एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षाची समंतिनी गुण निधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबनी. बोलता नयने अश्रू आले माता पिते यांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजवीन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्षक होऊनी प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिदिले तुझं होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद विरतो. तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजा गळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चौकडे पाहे राजपुत्र तेच समी सिमंतिनी स्नानास सत्वर कालिंदी तीरा पातली. एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्य रत्नमंडित नृपती चित्रांगद दिसत असे. फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवंतस गजमुक्तांच्या माळा राज सगळा शोभती जयाच्या. 5 जडल्या कटी मेखले वेरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ता फळे देखोनी ते जाळ धावतची येती मराळ देखोनी आरक्त रत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध म्हणून धावती मिलिंद दशदिशा व्यापल्या सुबुद्ध घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सिमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमणी चित्रांगद ही तटस्थ होऊनी क्षणक्षणा न्याहाळित कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र अंजन विवर्जित नितर राजपुत्र पाहत असे. न्याहाळता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचक मंडलू यासी उपमा नाही द्यावया. तप्त चामिकर वर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजसग्रहण काळी झाकोळती. मग ती एपाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता सुवे नयन भरून या चालले. अश्रुधारा स्त्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगा सगळत्या तंत जियेचे बोलता नक्षत्रांसे लगलगती. सिमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली हिचा प्रतार बुडाला येथे यमुना जळी. हिची सासू शश्वर दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती याची. कंठ दातला सदगीतीत चित्रांगत खाली पाहता रक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा. सिमंतिनी सख्यास सांगे खूण कोण कोटील पुसावर्तमान सख्या पुस्ती येणे कोटून झाले खूण नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिली ठायास शने स्वर्ग शने पाताळास गमन अमुचे चित्त
त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सिमंतिनी साथी धरून कानी संगे अमृत वचन भरतार तुझा जिवंत असे अजी 3 दिवसा भेटविन लटके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेले येतोनी परी ही गोष्ट कोणाला गुणी दिवस त्रय प्रकट होऊ नको ऐसे सांगोनी परमस्नेही एरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळेलीला गम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजल्या माझी या चित्ता परम आप्त वाटत असे काय प्राशुनी आला मृत की काळे निगुळवणी उगाळेला सत्य हे मदनांतक षडास्यत्तात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवास आहे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य ती तुकाच वाती यथार्थ विलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आमिषेश्वर त्याशी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन एरी करून हास्यवदन निज सदना प्रति गेली सत्या बोलती आण वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने कोण त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सिमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासना रूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी तरीत आरुडला सिमंतिनी कांत निज नगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्यवेश धरून शत्रूच सांगे वर्तमान 12 सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगदा आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहास्तनी स्थापावे की मग नाग जाऊनी माता पितयासी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊनी शरणागत उभयतांसी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडोनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभाळ सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितियाचे चरण शेमा लिंगिनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या अवकाळा मिठी घालीत जैसा कौसल्यसी रघुनाथ 14 वर्षानंतरे हरपले रत्न सापडले की जन्मांदासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊनी अमुप धावती देशोदेशूची भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंती आणिला गिरिद्रोण जीवी उठविल्या उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्णपय झाले माता पिते समेत चित्रांगद चालीला मिरवित नैषदपूर समस्त शृंगारले ते दवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावता ती सेवक भार महाद्वारे येता समाचार मात फुटलीच हुकडे हेर जाऊनी रायासे वंदित उठा जे तुमचे आले जा मात राव गजबजल्या धावत नैनी लोटत आनंद अश्रू कंठ झाला सद्दितीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणेला त्यासी लिंगित धनवस्त्र देत सीमेहून अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटित मंगळतुरे अद्भुत वाजू लागली एकसरी धावले अपार भूसुर राये कोश दाविले समग्र आवडीती तुके धन न्यावे सत्वर सुकासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजानन नगरीची सिमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लिहून जय जयकार करून मंगळसूत्र बांधले दिव्य कुंकुम नेत्रियांजन हरिद्रा सुमनहार चिंतन सौभाग्यले व वितिदान 13 गुणी विडे देती एक शृंगार सांबरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतिनीसी पाहवया माता धावली सद्गीतीत सिमंतिनीसी हृदय धरित माये तुझा सौभाग्य वर्षत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून फुडती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोलावू धाडेली त्वरेने माता पितयांसमेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्वान नृपती त्वरित सामोरा येत जात तयासी
जामाताच्या कंठी धावोनी शशोरी घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवित पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावीत सीमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागिले ववित नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्मास्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व शिती शशुरा लागी दिदल्या सासू शशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्यो दधी उचंबळोनी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करून शिवार्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसे झाले जाणे 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषदपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भूभुज न्याय नीती वर्तसे शिवरात्री सोमवार प्रदोषवत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका हे सीमंतिनी आख्यान सुरस एकता सौभाग्यवर्धन होय स्त्रियास अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा एकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे कथाख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बहु गडांतरे मृत्यू निर्सोनी जाय गतधन प्राप्त शत्रू पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघ मासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड षष्टाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.